प्रश्न 10वा. हॅव्हिंग फिनिश ॲट स्कूल रघु थॉट ऑफ गोइंग टू बॉम्बे इन सर्च सम जॉब. आता या ठिकाणी दिलेल्या प्रश्नामध्ये वाक्याच्या तिसऱ्या भागामध्ये म्हणजे इथे सर्च या नामापुढे ऑफ एक प्रिपोजिशन येईल, कारण इन सर्च ऑफ एक फ्रेज आहे, म्हणजे प्रिपोजिशनल फ्रेज आहे. आणि इथं इन सर्च तर आहे, पण सर्चच्या पुढे ऑफ शब्दयोग्य वे मिसिंग असल्यामुळे इन सर्च ऑफ असा येईल वाक्यामध्ये. आणि त्यानंतर वाक्याची रचना अशी असेल. हॅव्हिंग फिनिश ॲट स्कूल रघु थॉट ऑफ गोइंग टू बॉम्बे इन सर्च ऑफ सम जॉब. त्यानंतर आपण इथे काही प्रिपोजिशनल फ्रेजेस बघून घेऊ. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये आपल्याला मदतीने किंवा द्वारा या अर्थी बोलायचा असतो त्यावेळेस आपण बाय मीन्स ऑफ ही फ्रेज वापरू. जेव्हा केव्हा वाक्यामध्ये आपल्याला ठाम कारणामुळे या अर्थी बोलायचं असेल त्यावेळेस आपण बाय डिंट ऑफ ही फ्रेज वापरू. च्या शेजारी, जवळ किंवा नजीक या अर्थी बोलायचं असल्यास बाय द साईड ऑफ ही फ्रेज वापरू. च्या अभावाने या अर्थी बोलायचे असल्यास फॉर वॉन्ट ऑफ ही फ्रेज वापरू. असे असूनही या अर्थी बोलायचे असल्यास इन स्पाईट ऑफ ही फ्रेज वापरू. च्या दृष्टीने बघता बोलायचे असल्यास, या उद्देशी बोलायचे असल्यास इन व्ह्यू ऑफ ही फ्रेज वापरू. आणि त्याचप्रमाणे च्या शोधात बोलायचे असल्यास, म्हणजे या अर्थी बोलायचे असल्यास इन सर्च ऑफ ही फ्रेज वापरू. आणि इथे तुम्ही निरीक्षण केले तर प्रत्येक फ्रेजच्या शेवटी ऑफ एक प्रिपोजिशन आलेला आहे. आणि दिलेल्या प्रश्नामध्ये सर्च या नामानंतर इथे ऑफ मिसिंग आहे, म्हणून सर्चच्या पुढे ऑफ लागेल आणि वाक्याची रचना अशी बदलेल. हॅव्हिंग फिनिश ॲट स्कूल रघु थॉट ऑफ गोइंग टू बॉम्बे इन सर्च ऑफ सम जॉब. ही वाक्याची योग्य रचना आहे. त्यानंतर शब्दार्थ बघून घेऊ. फिनिशचा अर्थ होतो समाप्त करणे किंवा पूर्ण करणे. आणि थॉटचा अर्थ होतो विचार, धारणा, मनन, चिंतन किंवा परिपूर्ण विचार.